ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांच्या स्मरणिकेचे शुक्रवार 27 जून रोजी चंद्रपूर येथे इंदिरा गांधी सभागृहात प्रकाशन करण्यात आले। मोहनभाई हे मूळचे विदर्भातल्याच चंद्रपूरचे, पण 70च्या दशकात तरुण मोहनभाईंना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली आणि ते गडचिरोलीतल्या मेंढालेखा गावात आले। हे तेच गाव आहे जिथे आमच्या गावात आमचे सरकार या विचाराने आजही इथला कारभार चालतो। एक ग्रामसभा काय करू शकते याचं कमालीचं उदाहरण मेंढ्यानं घालून दिलं। आज इथले प्रत्येक निर्णय ग्रामसभात सर्व सहमतीनं घेते। सरकारला थेट इथं काही करता येत नाही, सभा सांगते आणि सरकार करते। ही संकल्पना इथे रुजवली ते म्हणजे गांधी विनोबांच्या विचारांनी भारावलेल्या मोहनभाई आणि देवाजी तोफा या दोन अवलियांनी। अशा या महान नेतृत्व शक्तीच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य विदर्भातील अनेक दिग्गजांना प्राप्त झाले। त्याचाच ठेवा म्हणून आता मोहनभाईंसोबतच्या आठवणींचं, त्यांच्या कार्याची साक्ष देत तरुणांना प्रेरित करणारं पुस्तक स्वराज्य यात्रिकचे प्रकाशन शुक्रवारी झाले। या प्रकाशन सोहळ्याला भाष्यकार म्हणून लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे मंचावर उपस्थित होते। तसेच या आठवणींच्या विचार मंचावर शुभदा देशमुख, प्राध्यापक योगेश धुतपचारे, किशोर जामदार, सविता तारे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मंचावरून लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी मोहनभाईंसोबतचे अनेक किस्से सांगितले व त्या काळातील भारावलेली तरुणाई, एखाद्या कामाची जिद्द माणसाला कुठे घेऊन जाते अशा सर्व आठवणींना उजाळा देत मोहनभाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला। मी चंद्रपूरला राहत असलो तरी माझं प्रेम जास्त गडचिरोलीवर आहे, कारण माझं लहानपण गडचिरोलीत गेलं आहे। तर त्याच्यामुळे माझं गडचिरोलीकडे जसं जसं लक्ष वेधलं गेलं आणि मी गडचिरोलीकडे जसं आकृष्ट झालो तसं तसं मग एक एक गोष्ट प्रकाश आणते, मोहन भाऊ हे सगळे लोक दिसायला लागले आणि मग ते नेमकं काय करतात त्यामुळे हे आपण समजून घ्यायला लागलो आणि ते समजून घेता घेता मग मोहन भाऊची जी महती आहे ती माझ्या लक्षात यायला लागली। मग मोहन भाऊंचा सुदैवाने मी ज्या वर्तमानपत्रामध्ये काम करतो ते राज्यस्तरावरच आहे आणि साधारणपणे आमचं वर्तमानपत्र हे थोडंसं अभ्यास गटासारखंच आहे। जे आम्हाला खूप खालचा माणूस नकोच आहे, आम्हाला थोडंसं वैचारिक पातळीवर जो विचार करणारा माणूस आहे तोच आमचा टार्गेट असतो। त्या पातळीवर जेव्हा मी मुंबई, पुणे इकडे तिकडे फिरताना मग मोहन भाऊचा संदर्भ निघायला लागला आणि हळूहळू मग या गोष्टींकडे म्हणजे एखादा माणूस एखाद्या गावात जेव्हा राहतो त्याचं मोठेपण आता जसं दोघांनी सांगितलं की त्याचं मोठेपण त्या गावातल्या लोकांना नसते, पण हे मोठेपण त्या गावातल्या किंवा पत्रकारांनी ते ओळखायला पाहिजे आणि हे जर तुम्ही ओळखलं तर तुमच्याही करिअरला एक थोडंसं चांगलं विधायक वळण लागते। तर असं वळण लावण्यामध्ये मोहन भाऊंचा हात म्हणजे माझ्या करिअरला आहे 100%। म्हणजे हे कधी आम्ही दोघंजण बोललो नाही, पण असं एक वळण त्यांच्यामुळे माझ्या करिअरला लागलं आणि मग मोहन भाऊ हळूहळू उलगडत गेले, कळत गेले। मग नक्षलवादाचा मुद्दा आला, नक्षलवादाचा प्रश्न मी हाताळायला म्हणजे लिहायला सुरुवात केली, अभ्यासाला सुरुवात केली आणि मोहन भाऊ आणखी जास्त कळत गेले। तर हे असे जे मोहन भाऊ आहेत हे काही म्हणजे सामान्य माणूसच नव्हता, 100% नाही।